नमस्कार मित्रांनो. अरे नमस्कार करताय पण चाललात कुठे तुम्ही? कोकणात. कशाला? अरे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. गणपती बाप्पाच्या दर्शनाला. बट कहाणीमध्ये एक ट्विस्ट आहे. या ब्लॉग मध्ये आपण पूर्ण फॅमिलीचा पॉडकास्ट घेणार आहे, जो की मुंबई पासून ते आपल्या कोकणापर्यंत पोहोचेस पर्यंत आहे. तर सगळ्यांनी लास्ट पर्यंत बघा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. Sunrise brings a brand new day. Fields to plow and seeds to lay. Life here flows in simple ways. Push the clouds of stress away. Rooster crows and cows awake. Nothing time. मला गॉगल काय म्हणतोय आज? मस्त आहे, पिवळा वाटतोय. हाऊ वाज आय एम लुकिंग टुडे? व्हेरी नाईस. माझ्या गॉगल बद्दल तुमचं म्हणणं काय? तुला काय वाटतं? मला तर सगळं पिवळं पिवळं दिसतंय रे. मग सकाळी सकाळी शौचालय कार्यक्रमात जाता कसं दिसत असेल? मला सांगतोय मोठा पिवळा निळं घातलं निळं पण पण ते थोडी सगळं निळं निळं. चष्मा घालून बस ते पण निळं दिसेल. पण ते निळं निळं थोडी असणार आहे. निळं नसलं तरी चष्मा घालून गेलं तुला तेच दिसेल ना. इकडे बघायचं पिंकी ब्लॉगर. विनायक मी लहान होतो ना, लहान त्यावेळेला आम्ही जायचो ना, म्हणजे राकेश पण असायचा, मी पण असायचो. त्यावेळेला एसटीच्या पाठी असायचो. एसटीच्या पाठी एसटी ड्रायव्हरच्या पाठी असायचो. एसटी मध्ये बसलेले असायचो. एसटी ड्रायव्हरच्या पाठी असायचो. राकेश असायचा, मी असायचो. तर आम्ही आहे ना असं पुढेची गाडी गेली ना असं टाकायचो आणि त्याला असं पाठी खेचायचो. आजा 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 आजा. आणि नाही स्पायडरमॅन मी जाऊ दे, तो टॅक्सीवाला ना, तो एसटी वाला होता ना, त्याला काय व्हायचं का माहिती नव्हतं. एवढं स्पीड मध्ये गाडी चालवायचा ना की बस रे बस. आपण सारखे बोलायचे तर हळू चालवा, मुलांच्या नादाला लागू नका. अरे केलं मी दिलं, मजा यायची माहिती काय. काका, तुम्ही आतापर्यंत लहानपणी कोणती मस्ती केली जी तुम्हाला जास्त आठवणीत आहे? मस्ती अशी म्हणजे वाट लावणारी मस्ती. वाट लावणारी मस्ती म्हणजे मी आग लावली. दरवाजा जास्त आपटलाय. दरवाजा आपटला आणि त्यावेळेला बाबाने ना मला गावाचं नाव काय? शेंबडी. सॉरी आपलंच गाव आहे, म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातलं गाव आहे. बोला, कंटिन्यू. काय पण त्यावेळेला ना बाबा मला गावातली नावं जरी शेंबडी असली तरी ती लोक शेंबडी नसते, ते दुसऱ्यांचं शेंबूड काढत असतील. एवढी दैवान लोक आहेत, म्हणजे चांगली लोक आहेत. कोकणातलं नाव त्याच्यामुळेच तर फेमस आहे. काही लोकांनी कोकणातलं नाव एवढं घाणेरडं करून टाकलंय ना की भुताटकी असते आणि हे असते. मला तो कुठं भूतबीत दिसला नाही. पण हा, गावाला गेल्यानंतर बऱ्यापैकी लोक गणपतीच्या सणाला ज्यावेळेला बसतात आणि गौरी जागवतात त्यावेळेला बऱ्यापैकी लोक भूता खेताचे विचार काढतात ना. तर माझी थोडी फाटते ना, असं नाही म्हणता येणार नाही, पण अजून कुठेतरी मला सापडला नाही. सो ठीक आहे, यावर्षी भेटेल. ह्या वर्षी भेटला कशाला, तू भेटली बस झाली ना. अजून केला भूत पाहिजे. बोला. त्यावेळेला मला ना बाबा मारायला आलेले होते. कधी? लहान असताना. लहान असताना तू कसं? अरे बाबा म्हणजे ना काय झालं माहिती का, विनायकने काहीतरी केलं होतं. दरवाजा जोरात आपटला होता आणि नाना भडकलं. त्या नानाने घेतली चप्पल आणि मारली ना. विनायक बाजूला झाला, तिकडे कोणतरी माणूस बाई जात ना, त्या बाईलाच मस्त की धापकन लागली चप्पल. वा छा घ्या म्हणजे छा घ्या रे, छा घ्या.
त्या जोक पप्पा तुमची कोणती अशी मस्ती जी तुम्हाला अजून पण आठवते? माझी मस्ती एवढी मला आठवते ना की बस रे बस. म्हणजे एकदा विनायक आहे ना 10वीची परीक्षा संपली होती आणि विनायकला म्हणजे सोडायला मी चल आपण विनायक बरोबर मस्त की गावाला जाऊया. तर वडाच्या कोंडला गेलो होतो त्याला घेऊन एकट्याला. आम्ही दोघीच होतो आणि वडाच्या कोंडला ते माहिती आहे ना आपलं ते सावित्री नदीचं धरण आहे त्याच्या पुढे आम्ही जात होतो आणि त्या एरियामध्ये भूताखेताच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या आणि विनायकने पण ऐकल्या होत्या. तर मी बोललो की चल आपण ह्याला टरकूया जरा, ह्याला घाबरूया, छोटा दिल आहे तो कुछ तो करेंगे. तर तिकडे गेलो ना तर मी विनायकला बोललो विनायक अरे पाठवणे ना जरा भूतासारखं दिसतंय. विनायकची फाटली ना. विनायक जोरात रडा लागला. म्हणतो की नाही दादा तू असा मला हे करतो ते करतो. आणि मग आहे ना विनायकला मी जोरात म्हणतो घेऊन जायला. मी विनायकला घेतोय आणि पाठी बघतो ना च्या आईला एक बाई आहे ना अशी केस खाली घेऊन अशा बसली होती. केस सुकवत असेल सुकवत असेल ती जाऊन दे पण ना ज्यावेळेला ती केस माझी अशी फाटली ना मी वेदांतला विनायकला बोलतोय विनायक चल विनायक चल. विनायक कसा निघतोय? विनायक म्हणतो तू मला का घाबरवलं मी आता निघणारच नाही. पण त्याच्यापेक्षा 10 पटीने मी घाबरलो होतो. मी बोलतो अरे बाबा चल इथून लवकर. चालतो 2 मिनिटानंतर आहे ना ती बाई मला म्हणते अरे दीपक थांब चाललाय स्कूटी. अरे दीपक थांब. मी कशाला थांबतोय? मी त्याला घेऊन ओढत चालतोय. आणि नंतर मग ती घरी गेल्यानंतर मी आईला सांगतोय म्हणजे आपल्या आईच्या आईला की आई असं झालं तसं झालं. ते म्हणतो अरे कोणतरी बाई असेल. मला नाही आई असं तसं. आणि नंतर मग ती बाई आमच्या घरात आली होती आणि ती आपल्या गावातलीच बाई होती आणि ती वैतागली होती उन्हामध्ये. मे महिन्याचा होता ना तर ती मे महिन्याचा होता तर घामाघूम झाली होती म्हणून केस ती अशी हे करत होती म्हणजे पदरसात ना ती अशी करत होती. कसलं काय आणि काय अख्ख्या रानामध्ये आम्ही वेदांत विनायक आणि मी आणि ती बाई घाबरलो ना आम्ही. अशा काही केसेस असतात ना त्या भयानक असतात. म्हणजे ज्या भूतखेत नाही आहेत कोकणामध्ये पण अशा काही गोष्टी घडल्यात ना तर लोक त्याला भूतखेत समजतात. असं आहे. आता आपण रात्री एसटी स्टँडला उतरतो तिथून मग आपलं घर जवळ असतं. मग आपण असं चालत जात असताना आपल्याला असं वाटतं की पाठून कोणतरी रेती मारते त्या दगडी मारते. पण रेती दगडी कोण नाही मारत. ते काय झालेलं असतं आपल्या चपलामध्ये त्या रेती घुसतात आणि तेच आपल्यावरती पडत असतं. आणि आपल्या संगीताबाईने काय सांगितलं संगीताबाई की वनिताबाईने दोघींपैकी सांगितलं होतं. संगीताबाई माझ्यामध्ये संगीताबाई काय म्हणते की आम्ही झोपायचो आणि समोरच्या घरावरती दगडी मारायचो आणि आम्हीच बोंबावट करायचो की भूताखेतांनी दगडी बिगडी मारतात. म्हणजे कोण भूतखेत काय नाही आपणच माणसं भूतखेत आहोत. असं उगाचच कोकणाचं नाव खराब करू नका मित्रांनो. कोकणात या खूप मजा मारा. कोकण हे परशुरामाने बनवलेलं ठिकाण आहे. खुद्द देवाने बनवलेलं ठिकाण आहे. त्यामुळे कोकणामध्ये असं भूतखेत हा प्रकार नसतो. माणूसच हात मोठा भूतखेत आहे. त्यामुळे कोकणामध्ये या निसर्गाचा आनंद लुटा. कोकणामध्ये तुम्ही मे महिन्यात या जून महिन्यात या 12 महिने कधी या तुम्हाला कोकण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेल. कारण की कोकण आहेच तसा आमचा. कोकणची माणसं साधी भोळी त्यांना नाही कोकणची माणसं साधी भोळी कोकणची माणसं साधी भोळी आहे करते न्याहाळी. आता तुझं सांग. कोकणाची माणसं साधी भोळी बोल. कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी. बस झालं ना माझ्या काळजातून शाळा बाहेर गेला. वाव यार ग्रीनरी बघ ना. हंबा बघा आले. अरे यार आरूची आठवण येते. हंबा दिसली. बोल चल तुझी स्टोरी बोल. अशी तू कोणती मस्ती केली जी अजून तुला लक्षात आहे? नाही मी खूप चांगली होती लहानपणापासून. कोकणात येऊन खोटं बोलते कोकणी माणसाला. कोणी बाळ एकदा म्हणजे माझ्या बाबतीत असं व्हायचं की मी काय नाही करायची दादा करायचं आणि त्याची फुटकी मला बसायची. एकदा ना मामाचे मित्र आलेले संतोष मामा माहिती संतोष मामा
शिंदे तर ते आलेले आणि त्यांची गाडी होती, ती स्कूटर पहिली असायची ना बजाजची ती, आणि चावी त्यांनी तिथेच ठेवलेली होती त्या मामाने. पण बजाजची स्कूटर मामा का आणायचे? मामा नाही, मामाच्या मित्राकडे. मामाचा मित्र का आणायचा बजाजची स्कूटर? बजाजची होती ना. तर त्यांनी एकदा स्टार्ट केली आणि ती गाडी पडली. स्टार्ट झाल्यावर खाली पडली, त्याला काही सांभाळता नाही आली नीट आणि तो गेला पळून. तो दादा. हा, आणि मी बसलेली गाडीवर पुढे त्याच्या बरोबर. दिसलं कोण गाडीवर? तू. गीतांजली. मला फटके सांगते, अरे मी नाही केलं. मग मामा काय करायचं माहितीये, सगळा बदला ना दादाच्या ह्या गोष्टीचा अभ्यास घेताना करायचा. त्या अभ्यासात मला कधी फटकेच नाही भेटले. दादा ते हाफ चड्डी घालायचा आणि ना असला सडकून काढायचा ना दोन्ही पाय ते मांड्या. म्हणून दादाची थाईच वाढली वाटतं. दादाची थाईच कशी काय वाढली आता समजलं. मामाने सडकून घेतलं काय? मांजर. हार बघ, हार. हे स्नॅक्स गेमिंगचे आहे काय? फोरेक्स नाही काय? फोरेक्स नाही, त्यांनी काय बनवलं अजून मॉडिफाय केले बरं. तो तो स्नॅक्स त्या गेमिंग दिवशी श्रीमान सर होता ना ब्लॉग करत. ते चहा बनवायला गेले, मॅगी बनवायला गेले, सगळं पडलं खाली. मॅगी खाली पडली. ऊर्जा स्त्रोत पाणी. तू काय म्हणाला ऐकलं का? हा माहिती. धबधबा की वॉटर. ते जाऊ दे, त्या दिवशी न्यूजला आहे ना, न्यूज येत होती ती मुलगी आणि बोलत होती की चक्क काय रे ते रील मध्ये बघितलं मी, उडीत नदी, एका तरुणाने उडीत नदी मारली. नदी उडी नाही मारली, उडी नदी. आणि लगेच स्वतः ते सेंटेन्स चेंज केलं. इथे आठवत आपण थांबलेलो राजबरोबर आलेलो तेव्हा. राज तुझं ब्लॉग बघत असशील तर तिथे आम्ही तुझी आठवण काढलेली आहे. राजचा पण स्मारक इथे तू आणि तो एक दादू होता अजून एक सोबत. इथे चॉकलेट घेतलेले खूप सारे. पाऊस आलेला, रेनकोट घालायला थांबलो, रेनकोट घातला, गाडी स्टार्ट केली, पुढे जाऊन ऊन. असं खूप वेळा झालं ना आपल्यासोबत. पण बाईकवर जी मजा आहे ना, लास्ट व्लॉग मध्ये पण तसंच झालेलं. पण काय पण बोला, बाईकवर जी मजा आहे ना ती कार मध्ये नाही. सिद्धी मित्रांनो, सिद्धी जेव्हा नवीन लग्न करून आलेली तेव्हा तिला आम्ही विचारलेलं गावाचं नाव काय, तर ती बोललेली पादरपूर. पोलादपूरला पादरपूर बोललेले. पोलादपूरला पादरपूर. आता ती बरोबर नाव देते. सॉरी. इन प्रोग्रेस. आणि सिद्धी ऐक बघा, आता कम्पॅरिझन टू मुंबईचं घर आपलं छोटं आहे आणि गावचं घर एवढं मोठं आहे. एवढे मोठे मोठे रूम आहेत, स्पेशली तुम्हाला बेडरूम वगैरे लाजले. टॉयलेट आहे घरात, पाणी आहे 24 तास, भरावं पण नाही लागत. शॉवर आहे, गीझर आहे. म्हणजे सगळेच फॅसिलिटी. फक्त एसीची कमतरता आता बस. सो तरी पण का नाही आवडत. आणि बाकीच्या लोकांसारखं असं पण नाही की आपलं गाव खूप असं डोंगरात वगैरे आहे. सगळ्या फॅसिलिटी. बटन दाबलं की पाणी येतं. आमच्या विनय आमच्या गावी आला ते नागावला माहितीये, आता तरी गाड्या जातात. पहिला आम्ही 1 तास, म्हणजे जे आता आपण ट्रेकिंग बिकिंग करायला जातो ना, तसं आम्ही बॅगा बिगा घेऊन ट्रेकिंग करायला तुला बघायला आलो तर आम्ही ट्रेकिंग करत आलो. आम्ही बॅगा बिगा घेऊन ना चढत आता ते आठवतं. पण खरं सांगू, ट्रेकिंगच्या वर तिथूनच निर्माण झाली. आणि ना एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेला वहिनींना बघायला ज्याला दादा गेलेला ना, त्याला त्याला कपडे चेंज करायचे होते. त्यावेळेला तो हॉटेलमध्ये जाऊन कपडे चेंज केलेले आहेत. का तर वहिनी इम्प्रेस व्हावी. हे नाही, ऑलरेडी 4-5 मुली बघून आलेले, त्यामुळे मेकअप डल झालेला. ही गोष्ट ते तुम्हाला थोडी सांगणार आहे. 4-5 मुली, 4-5 नाही, मला एकच मुलगी दाखवली होती आधी. ते सुद्धा तिचं लग्न ठरलं होतं. ते म्हणाले की आता तुम्ही आलात. तिच्या आईने देखो मेरी शादी का बात हो गया तो निसर्ग भी खुश हो गया. कोकण इतना बोल रहा है, क्या बोल रहे तुम लोग शादी के बारे में. सकाळी निघायची जी एक्साइटमेंट होती ना गावाला जायची, त्याच्यानंतरची बघा परिस्थिती काय आहे बघा. आणि आम्हाला 3 वाजल्यापासून उठवून ठेवलेलं होतं.
सांगितलं होतं गाडी व्यवस्थित चालवते, तुम्ही झोपून राहा. झोपायला तर अजिबात दिलं नाही. आणि आता हे स्वतः झोपतात बघा. तर गाईज आता आपण फायनली गावी पोचलो आहोत. बट मी काही व्हिडिओज नाही बनवत बिकॉज ऑफ हा व्लॉग इथेच एंड करतो. सो चांगली एंड न करण्यासाठी खूप खूप सॉरी. बट या पुढचे व्लॉग सगळे गावचे येतील कारण की मी गणपतीसाठी गावी आलो आहे. सो प्लीज सगळे व्लॉग आवर्जून बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्या व्हिडिओजला लाईक करा आणि जितकं होऊ शकेल तिथपर्यंत शेअर करा. थँक्यू.